नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि बघा, आता या लेक्चरमध्ये आपण काय करतोय की तुमचा पंचायत राजमधील सर्वात महत्त्वाचा घटक जिल्हा परिषद शिकतोय। ठीक आहे, फक्त एक करायचा, हा टॉपिक करत असताना लेंदी टॉपिक आहे, तर आपण अर्धा आत्ता करूया, अर्धा दुसऱ्या पार्टमध्ये करूया। तर मी ज्या स्लाईड लिहितोय त्या स्लाईड लिहायच्या, मोबाईलचे नोटिफिकेशन्स वगैरे ऑफ करा आणि कॉन्सन्ट्रेट करून हा टॉपिक शिका। मी तुम्हाला सांगतोय एक या तासानंतर तुमचा हा मुद्दा संपूर्णपणे क्लिअर झाला असेल। ठीक आहे, तत्पूर्वी सांगतोय की नीती अकॅडमीच्या ॲपवर संपूर्ण पंचायत राज नावाची ही बॅच आहे। ठीक आहे, सो त्यामध्ये ग्रामीण पंचायत राज, ठीक आहे, नागरी पंचायत राज हे संपूर्ण कव्हर केलं आहे। पण सांगतोय की तुमच्या सिलेबसमध्ये ग्रामीण पंचायत राजच आहे, कंबाईन वगैरे असेल, राज्यसेवा प्रिलिम्स वगैरे असेल, आणि जो मेन्सला आहे तर मग तो नागरी पंचायत राज आहे, राज्यसेवेला फक्त। कंबाईनच्या मेन्सला सुद्धा ग्रामीण पंचायत राज आहे, हे संपूर्ण घटक आपण इथं शिकणार आहोत। ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपल्या आताच्या मुद्द्याला, ज्याचं नाव आहे जिल्हा परिषद। ठीक आहे, सो बघा, जिल्हा परिषदांमध्ये जे प्रश्न येतात, पहिली गोष्ट तर तुमच्या कंबाईन परीक्षेला फक्त ग्राम प्रशासन नावाचा मुद्दा आहे, म्हणजेच ग्रामीण पंचायत राजच नावाचा मुद्दा तुम्हाला या परीक्षेसाठी शिकायचा असतो। आणि राज्यसेवा जो ओल्ड पॅटर्न होता मेन्स आणि न्यू पॅटर्नसाठी तुम्हाला काय करावं लागतं, ते जे असेल नागरी पंचायत राज सुद्धा शिकावं लागतं। ठीक आहे, सो बघा, लक्ष द्या, आता मुद्दा शिकतोय ज्याचं नाव आहे जिल्हा परिषद। आता हा मुद्दा अशा पद्धतीने आपण शिकून घेऊया की यानंतर तुम्हाला हा मुद्दा परत शिकायची गरज तितकीशी पडायला नको। ठीक आहे, सो हेडिंग द्या, काय, जिल्हा परिषद, झेडपी आहे ना, तुमच्या सर्वांचा कायचा आहे, भावनिक मुद्दा आहे। आठवा ती झेडपीची शाळा, आठवा ती खिचडी, नाही का? एक मिनिट फक्त, जिल्हा परिषद। ठीक आहे, थोडासा लेंदी होईल पॉइंट। ठीक आहे, लेंदी होणार आहे कारण की जरा मोठा मुद्दा आहे त्यामुळे। सो बघा, सर्वात प्रथम एकदम बेसिक पासून, स्टार्ट पासून करतो हे लेक्चर। ठीक आहे, लक्ष द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे, त्रिस्तरीय पंचायत राज आहे। ओके, आणि या पंचायत राजचे 3 स्तर आहेत। क्लिअर? हा पहिला स्तर जो ग्राम पातळीवर ग्रामीण स्तर, दुसरा स्तर जो तालुका पातळीवर विकास पातळीवर, आणि तिसरा जो असतो तो असतो जिल्हा पातळीवर। सो बघा, 3 स्तर पंचायत राजचे दिसतात। पहिला स्तर जो जिल्हा स्तरावर असतो आणि ग्रामीण जिल्ह्यासाठी असतो, फक्त ग्रामीण जिल्हा काय म्हणतात, जिल्हा परिषद। त्यानंतर मधल्या पातळीवर असतं, त्याला काय म्हणतात, पंचायत समिती, पंचायत समिती। ठीक आहे, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे ग्राम पातळीवर असतं, त्याला म्हणतात ग्रामपंचायत। म्हणून यालाच म्हणतात त्रिस्तरीय पंचायत राज, जी भारतामध्ये बलवंतराय मेहता समिती आणि राज्यामध्ये कोण, वसंतराव नाईक समितीने स्थापन केली होती। सो बघा, जर तुम्हाला विचारलं की कोण कोणत्या स्तरावर असतं तर काय सांगायचं, सर्वात पहिले जो तुमचा जिल्हा स्तर आहे, पण जिल्हा स्तर कोणता, ग्रामीण, लक्षात ठेवायचं, याला जिल्हा स्तर किंवा जिल्हा पातळी ग्रामीण भागासाठीच असतो, कारण की तुमच्या जिल्ह्यामध्ये सिटी आहेत, सिटीला कधी जिल्हा परिषद बघत नसते, त्यासाठी नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका असतात, बरोबर। त्यानंतर मधली पातळी, याला काय म्हणतात, मधली पातळी, जिल्हा पातळी आणि मधली पातळी। सो मधल्या पातळीसाठी कोणतं असतं, ते असतं पंचायत समिती। आणि एक असतो ग्रामस्तर, ज्यालाच खालची पातळी म्हणतात, ग्रामस्तर किंवा खालची पातळी। सो इथं ग्रामपंचायत नावाची संस्था असते। आता एक लक्षात ठेवा, सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे की आपल्या इथे जी त्रिस्तरीय पंचायत राज आहे, मुद्दा क्रमांक 1 काय आहे की भारतात जो त्रिस्तरीय, 3 स्तर समजले का कोणकोणते, त्रिस्तरीय पंचायत राज। ठीक आहे, आणि याची जी स्थापना झाली ही कोण केली, ही केली बलवंतराय मेहता समिती, बलवंतराय मेहता समिती, कळालं? आणि जर राज्यामध्ये म्हटलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर काय नाव सांगायचं, श्रीमान वसंतराव नाईक समिती, तत्कालीन महसूल मंत्री। ठीक आहे, आणि वसंतराव नाईक समिती। वसंतराव नाईकांचं काय म्हणणं होतं, व्यवस्थित लक्ष द्या, वसंतराव नाईकांचं म्हणणं होतं, म्हणजे नाईक समितीनुसार, नाईक समितीनुसार काय असावा, जो जिल्हा परिषद आहे
आता याला आपण जिप एवढंच लिहू फक्त। जिल्हा परिषद हा काय असावा, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स, काय PRIs म्हणजे पंचायत राज इन्स्टिट्यूशन मधील सर्वात महत्त्वाचा स्तर असावा, सर्वात महत्त्वाचा काय असावा, स्तर असावा। म्हणजे त्याचं म्हणणं आहे की बाबा विकासामध्ये सर्वोत्तम भूमिका कोण बजावेल, तर ती काय असेल, ती असेल जिल्हा परिषद। म्हणून ही जी जिल्हा परिषद आहे, तर या जिल्हा परिषदेची स्थापना, तर लक्षात घ्या त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यासाठी, बघा मी काय शब्द वापरलाय, प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी म्हटलं का नाही, मुंबई शहर आणि उपनगरला जिल्हा परिषद स्थापन होणार नाही। का होणार नाही, कारण की तो 100% नागरी भाग आहे। मला सांगा ग्रामपंचायतच नाही तर पंचायत समिती नसेल, पंचायत समिती नसेल तर जिल्हा परिषद नसेल। सो ऑब्वियस थिंग आहे काय की प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यासाठी, प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यासाठी ठीक आहे काय असेल, एक जिल्हा परिषद असेल। म्हणजे आलं काय लक्षात, जिल्हा परिषद हे फक्त ग्रामीण भागाचं प्रशासन करते। लक्षात ठेवायचं की जो जिल्हा असतो ग्रामीण जिल्हा, मी परत परत तोच शब्द वापरतोय, ग्रामीण जिल्हा जो असतो, या ग्रामीण जिल्ह्यासाठी सर्वोच्च संस्था, त्यानंतर अग्रणी संस्था, सर्वोच्च म्हणा, अग्रणी म्हणा किंवा त्याला शिखर म्हणू शकता। सो शिखर संस्था कोण म्हणून काम करत असेल तर कोण करते, जिल्हा परिषद करते। आणि महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन होते, ती म्हणजे वसंतराव नाईक समितीनुसार। आता एक लक्षात ठेवायचं, राज्यामध्ये ना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकच कायदा आहे। आय रिपीट, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकच कायदा आहे। कोणता एकच कायदा आहे, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आणि कधीचा 1961, कधीचा 1961चा आहे। लक्षात ठेवायचं, हा कायदा कधी लागू होतो, तर हा कायदा 1 मेला लागू झाला होता। 1 मे 1962 पासून, म्हणजे तो कायदा महाराष्ट्रात लागू झाला होता, पण महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 पासून काय झालं, त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन। ठीक आहे, त्रिस्तरीय पंचायत राज इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकच कायदा 61चा, आणि ग्रामपंचायतसाठी एक स्वतंत्र कायदा आहे 58चा, आणि एक समिती होती PB पाटील समिती। सो PB पाटील समितीचं म्हणणं काय होतं, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कायद्याचं एकत्रीकरण करा। सो ते शक्य झालं नाही, पण सांगतो मी तुम्हाला। ओके, बघा जिल्हा परिषद भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना बलवंतराय मेहता समितीने केली, महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीने केलं। नाईक समितीनुसार जिल्हा परिषद ही पंचायत राज इन्स्टिट्यूशन मधील सर्वात महत्त्वाचा स्तर असावा। प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असेल, आणि ग्रामीण जिल्हा सर्वोच्च ठीक आहे अग्रणी आणि शिखर संस्था कोणती असेल तर ती असेल जिल्हा परिषद। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी महाराष्ट्रामध्ये एकच कायदा आहे, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, आणि महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज 1962 पासून स्थापन झालं वसंतराव नाईक समितीनुसार। ओके, झालंय, कळालं, येते का लक्षात। आता एक लक्षात ठेवायचं, काय असतं प्रत्येक राज्यामध्ये, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, ठीक आहे, विविध राज्यात, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, विविध राज्यात काय आहे की ही जी जिल्हा परिषद आहे, ठीक आहे, ही जी कोणती परिषद आहे, जिल्हा परिषद, याची विविध नावं दिली आहेत। जसं बघा की तुम्हाला महाकामा परिषद यावर प्रश्न विचारलेला आहे आणि विचारू पण शकतोय। महाकामा परिषद कुठे म्हणतात, तर आसाममध्ये म्हणतात। कुठे, आसाममध्ये। हा प्रश्न नेहमी विचारतात की महाकामा परिषद असं जिल्हा परिषदेला कुठं म्हटलं जातंय, तर सांगायचं त्या ठिकाणी आसाममध्ये। त्यानंतर जिल्हा विकास परिषद कुठे म्हणतात, जिल्हा विकास परिषद, तर हे 2 राज्यामध्ये म्हणतात, साऊथमध्ये म्हणतात। ठीक आहे, तमिळनाडूमध्ये आणि कर्नाटकमध्ये, तमिळनाडू आणि कर्नाटक, हे लक्षात ठेवा। आणि बाकी जे आहे, ठीक आहे, बाकी मग त्याला जिल्हा परिषद या नावानंच ओळखलं जातंय। क्लिअर झालंय। आता एक लक्षात ठेवा, आपल्या राज्यात जर म्हटलं, आपल्या राज्यात, तर राज्यात सध्या किती आहेत, 34 जिल्हा परिषद आहेत।
34 जिल्हा परिषदी आहेत. कोणते नाही आहे नसतील मग तर मुंबई शहर, ठीक आहे, व उपनगर वगळता. हे जर सोडले, कारण की हे 100% नागरीकरण आहेत, सो तिथं नाही आहे, सो इतक्या तुम्हाला काय दिसतात, जिल्हा परिषदा आढळून येतात. समजलंय का? आलं लक्षात? सो अशा प्रकारे हे आहे. आता एक लक्षात ठेवायचं की आपला एक कायदा आहे, ज्याचं कायद्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम. कधीचा आहे? 1961चा. आता हा जो कायदा आहे हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी संयुक्त कायदा आहे, ठीक आहे. म्हणजे म्हणून तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सोबत होताना दिसतात, सदस्य अध्यक्षांचा कार्यकाल सोबत होताना दिसतोय. सो बऱ्याच साऱ्या तरतुदी, अविश्वासाचा प्रस्ताव हा सारखा दिसतोय. कारण काय कारण आहे? त्याचं कारण आहे की दोघांचाही कायदा एक आहे. लक्षात ठेवायचा हा जो कायदा आहे, तर या कायद्याची अंमलबजावणी जी होते, व्यवस्थित लक्ष द्या, मला काय सांगायचं आहे की हा जो कायदा आहे 1961चा, या कायद्याची जी अंमलबजावणी करायची आहे, इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, तर ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हे कोणावर आहे माहिती आहे का? हे आहे पुढील व्यक्तींवर. मला सांगा, ह्या संस्था, हा कायदा लागू करण्याची जबाबदारी कोणकोणत्या संस्थांवर असेल? नंबर 1 सर्वात पहिली जबाबदारी असेल जिल्हा परिषदवर, बरोबर? जिल्हा परिषदेने जबाबदारी हे करावं. नंबर 2 पंचायत समितीने जबाबदारी पार पाडावी, अगदी बरोबर आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे पीठासीन अधिकारी असतात ना. पीठासीन अधिकारी म्हणजे काय बाळांनो? पीठासीन अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, उपसभापती, सो त्यांच्यावर जबाबदारी आहे. नेक्स्ट वन अजून कोणाचा आहे? जिल्हा परिषदची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? स्थायी समिती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या इतर विषय समित्या असतात. विषय समित्या म्हणजे काय? वेगवेगळ्या विषयांना अनुसरून ज्या असतात त्यांना विषय समित्या म्हणतात. जसं गृह समिती, बांधकाम समिती, वित्त समिती, महिला बालकल्याण समिती, मागासवर्गीय समिती, सो अशा समित्या असतात ह्या समित्या, ठीक आहे. कृषी समिती, क्रीडा समिती, शाळा समिती, सो अशा विषय समित्या असतात, यांच्यावर असतात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की एक असतो जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला CEO म्हणतात. आता बऱ्याचदा पोरांना काय हे तर माहिती आहे का, कन्फ्युजन होतं की सर, ठीक आहे, की CEO आणि कलेक्टर एकच आहे का? तर नाही. कलेक्टर हा पूर्ण जिल्ह्याचा हेड असतो, मग ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग बघतोय, ठीक आहे, तो महसूल विभागाचा असतो. आणि CEO हा फक्त जिल्हा परिषद नावाची जी संस्था आहे तिचा हेड असतो, तो IAS अधिकारीच असतो, पण तो CEO असतो, त्याचं पदनाम CEO आहे. UPSCतूनच येतो. काही IAS जिल्हाधिकारी होतात, काही BDO या ठिकाणी CEO होतात. उलट एक्सपिरियन्स जिल्हाधिकारी जे असतात ना, म्हणजे IAS हे CEO बनतात. आलं का लक्षात? आणि हा ग्रामविकास खात्याचा अधिकारी असतो, ठीक आहे, ग्रामविकास खातं. क्लिअर? समजलं? चला, सो CEO. त्यानंतर पंचायत समितीचा जो हेड असतो त्याला BDO म्हणतात, म्हणजे गटविकास अधिकारी, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ZP आणि पंचायत समितीमध्ये काय असतात? इतर अधिकारी असतात. काय असतात? इतर अधिकारी. या सर्वांनी मिळून काय करायचं आहे? महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्याची काय करायची आहे? अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. येते का लक्षात? मग या सर्व लोक काय करतात? यातले काही लोक जिल्हा परिषदचा कारभार बघतात, काही पंचायत समितीचा, आणि या कायद्याची प्रॉपर अंमलबजावणी केल्या जाते. आलं लक्षात? समजलं का? चला पुढे जाऊया. स्क्रीनशॉट करत राहा, लिहा किंवा स्क्रीनशॉट करत राहा. झालंय? चला पुढे जाऊया. आता पुढचा मुद्दा आहे, व्यवस्थित लक्षात घ्या की ही जी जिल्हा परिषद असते, जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदची विधी संस्थापन कसं असतं? विधी संस्थापन म्हणजे काय? कायद्यानं याला कशा स्थापनेचे अधिकार दिले, कायदा काय म्हणतोय? तर एक लक्षात ठेवायचं की भारतामध्ये 2 प्रकारच्या व्यक्ती असतात. भारतामध्ये 2 प्रकारच्या व्यक्ती असतात. एक असतं नैसर्गिक व्यक्ती, म्हणजे तुम्ही, मी, स्त्री, पुरुष आणि मानवजाती, सो ते झाले नैसर्गिक व्यक्ती. आणि कृत्रिम व्यक्ती म्हणजे संस्था. जसं आता फॉर एक्झाम्पल आपली अकॅडमी आहे, ही कृत्रिम संस्था आहे, कारण की तिला कायद्यानुसार नोंदणी आहे. सो म्हणून लक्षात ठेवा, जिल्हा परिषदचं विधी संस्थापन कसं होतं? तर नंबर 1, जिल्हा परिषद, ठीक आहे, म्हणजे जिल्हा परिषद ही काय असेल? एक निगम निकाय असेल. निगम निकाय म्हणजे काय? निगम निकाय याचा अर्थ असा होतोय की हे कायद्यानुसार स्थापन झालेलं एक इन्स्टिट्यूशन असेल.
नाही तर उद्या काय कराल तुम्ही, तुमच्या घरावर बोर्ड लावाल काय की जिल्हा परिषद कार्यालय आणि पुणे असं चालेल का? नाही. मग जिल्हा परिषद कोणाला म्हणायचं, जी जिल्हा परिषद कोणतरी कायद्यानं स्थापन झाली आहे तिला जिल्हा परिषद म्हणायचं. नंबर 2, तिला काय असते, तिला म्हणजे कोणाला बाळांनो, जिल्हा परिषदला तिला एक काय असते, अखंड परंपरा असते. अखंड परंपरा असते. आता कोणती परंपरा असेल, ती म्हणजे विकासाची, 1962 पासून आहेत ना. त्यानंतर तिसरं काय असेल, तिला एक मुद्रा असते. मुद्रा प्रत्येक जिल्हा परिषदचा एक सिंबल असतो, मुद्रा व शिक्का असतो. जिल्हा परिषद कार्यालय पुणे, जिल्हा परिषद कार्यालय अमरावती, नाशिक, बुलढाणा असं असतं ना. सो मुद्रा व शिक्का असेल. नंबर नेक्स्ट, जिल्हा परिषदला ठीक आहे, तिच्या जिल्ह्यात, कोणाच्या जिल्हा परिषदच्या जिल्ह्यात, म्हणजे अमरावती जिल्हा परिषदला अमरावतीत फक्त, पुण्याला पुण्यात, ठीक आहे, तिच्या जिल्ह्यात, ठीक आहे, स्थावर म्हणजे काय की अशी मालमत्ता जी हलवता येत नाही, जमीन घर वगैरे असं ते, ठीक आहे, स्थावर इमारती वगैरे. आणि जंगम म्हणजे काय, हलवता येण्यासारखे रोख, कॅश, गोल्ड वगैरे. सो तिला तिच्या जिल्ह्यात स्थावर किंवा जंगम मालमत्ता और जिल्ह्याबाहेर, ठीक आहे, म्हणजे जिल्ह्यात तर ती संपत्ती खरेदी करू शकते जिल्हा परिषद, जिल्हाबाहेर सुद्धा काय करू शकते, या संपत्तीची खरेदी विक्री करू शकते. संपत्ती संपादन करणे म्हणजे स्वतःकडे घेणे, खरेदी करणे किंवा विक्री करणे. आले का लक्षात? सो असे अधिकार काय असतात. आता जिल्हा परिषदकडे तुमची एखादी जमीन असेल किंवा जिल्हा परिषदच्या जमिनीवर तुम्ही जर अतिक्रमण केलं असेल, तर तुम्हाला तिच्यावर किंवा तिला म्हणजे जिल्हा परिषद तुमच्या जमिनीवर, तुमच्या संपत्तीवर किंवा तिच्यावर म्हणजे जिल्हा परिषदवर काय करता येतो, दावा लावता येतो म्हणजे क्लेम करता येतो की जिल्हा परिषदनं माझी जमीन हडपली आहे, ठीक आहे, असं असा दावा करता येत असतो. हे काय झालं, हे झालं विधी संस्थापन. कळालं का? सो हे प्रत्येक जिल्हा परिषदचा एक नियम आहे, त्या नियमाला अनुसरून ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता एक लक्षात घ्या, जिल्हा परिषदची स्थापना कशी होती, लक्षात घ्या. आता एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. पंचायत राज, ठीक आहे, आता पंचायत राजची समजा कोर्स आहे आपला, नाही का, किंवा आपली ज्या बॅचमध्ये आपण जे शिकवतोय, ठीक आहे, तर ते सर्वात इम्पॉर्टंट आहे की त्याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही, एकही नाही. ह्या जर नोट्स जरी तुम्ही प्रॉपर केल्या ना, मी सांगतोय त्या नोट्स, मी हँड रिटन देण्याच्या मागचं लॉजिक काय आहे बघा. मी कधीही शिकवताना मी तुम्हाला नेहमी हँड रिटन नोट्स देतो, ठीक आहे. मला असं नाही की मला PPT वगैरे तयार करता येत नाही, ठीक आहे, पण विषय असा असतो की ते लिहिताना 4 वेळ वाचण्याची प्रॅक्टिस येते. आणि सर्वात महत्त्वाचं असतं की लिहिता तुमच्या लक्षात येतात की हा इथं क्रक्स काय आहे. सो त्यामुळे ना मायक्रो नोट्स वगैरे हे काढायचे अभ्यास करताना ते बेस्ट टेक्निक राहतं. आलं लक्षात? आता स्थापना बघा, सर्वात महत्त्वाचं एक काय असते, प्रत्येक जिल्ह्यात असेल, प्रत्येक जिल्ह्यात, ठीक आहे, काय असेल, एक ZP असेल, एक जिल्हा परिषद असेल. पण हे ग्रामीण भागातच असतं, नागरी भागाचा कारभार बघते का? नाही. नंबर 2, ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यात असतं आणि एक जिल्हा परिषद असेल. दुसरं महत्त्वाचं मुद्दा तर काय असतं, राज्य शासन स्थापन करतं. एक लक्षात ठेवायचं, पंचायत राजचं स्थापना, पंचायत राजचं नियंत्रण, ठीक आहे, राज्य शासन स्थापना करते. मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतोय, ज्या कन्सेप्टचं नाव आहे गॉड कन्सेप्ट. व्यवस्थित लक्ष द्या. काय गॉड म्हणजे गोड नाही, गॉड देव. गॉड म्हणजे G फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, अँड D फॉर डिस्ट्रॉयर. म्हणजेच पंचायत राज कोणती संस्था असो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, काही असेल, ठीक आहे, नगर परिषद, सगळ्यांचा गॉड कोण असतो, राज्य शासन. जनरेटर म्हणजे काय, निर्मिती. मग मला सांगा, कोणत्याही पंचायत राजमधील संस्थेची स्थापना कोण करतं, राज्य शासन. त्याच्यावर नियंत्रण, ऑपरेट करणं म्हणजे काय, अंतिम नियंत्रण कोण ठेवतं, राज्य शासन. आणि डिस्ट्रॉयन म्हणजे त्याचं विसर्जन कोण करू शकतं, तर राज्य शासन. आले का लक्षात? म्हणून लक्षात ठेवायचं की पंचायती राजमध्ये काय असतं, पंचायती राजमध्ये निर्मिती, नियंत्रण आणि विसर्जन
सगळं कोण करतंय? राज्य शासन. म्हणून मी एक कन्सेप्ट वापरत असतो, काय? गॉड नावाची कन्सेप्ट. म्हणून कधीही प्रश्न जर आला स्थापना विसर्जन हे तर कोण करतंय, तर तुम्ही सरळ सांगायचं कोण करेल? राज्य शासनच करेल. गेटिंग माय पॉइंट? कळालं? सो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद असेल, ठीक आहे. त्यानंतर राज्य शासन काय करतंय? राज्य शासन याची निर्मिती करते, ठीक आहे. लक्षात ठेवायचं यामध्ये कोण कोण असतो? एक असतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष, एक असतो ना तुमच्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष. त्यानंतर जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असतो आणि जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. लक्षात ठेवायचं ग्रामीण पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये कुठेच नामनिर्देशित सदस्य नाही, फक्त निर्वाचितच असतात. सो अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर सदस्य ह्या मिळून बनली असेल. नेक्स्ट वन, याचा सचिव कोण असतो? तर मी आय रिपीट, आणि हे बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या, याचा सचिव कोण असतो? तर सचिव असतो मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, कोण? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो बाळांनो? सचिव. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. का बरं सर? सीईओ ला का बनवत नाही? डेप्युटी सीईओ ला का बनवतात? तर अरे बाबा, सीईओ हा यूपीएससीचा अधिकारी आहे, आयएएस. जिल्हा राज्याचा घटक आहे, तर मग राज्याचा अधिकारी लागेल ना सचिव. म्हणून मग आपण राज्यसेवेतून भरल्या जाणारं पद कोणतं? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. याला काय करतोय? याला आपण त्या ठिकाणी, ठीक आहे, याला आपण त्या ठिकाणी त्याला सचिव बनवतोय. क्लिअर? आलं का लक्षात? समजलं? सो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. गेटिंग माय पॉइंट? कळालं? म्हणून बघा, जर तुम्हाला विचारलं, ठीक आहे, प्रमुख किती असतात? लक्षात घ्यायचं, जर तुम्हाला विचारलं एखाद्या संस्थेला प्रमुख किती असतात, तर एक लक्षात ठेवायचं, प्रमुख ना दोन प्रकारचे असतात. एक असतो राजकीय प्रमुख, जो राजकारणातून येतो. हा जो विषय आहे ना, पंचायत राज फार सोपी आहे, फक्त याची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग प्रॉपर पाहिजे. डोळ्यासमोर सगळ्या संस्था आल्या पाहिजे, अजम्पशन फार चांगले पाहिजे. आणि एक असतो राजकीय प्रमुख आणि एक असतो तो म्हणजे प्रशासकीय प्रमुख. आणि एक लक्षात ठेवायचं, प्रशासकीय प्रमुखाच्याच नावानं सगळा कारभार चालत असतो, म्हणून त्याला कोणता प्रमुख म्हणतात? कार्यकारी प्रमुख म्हणतात. आलं लक्षात? आणि एक लक्षात ठेवायचं, राजकीय प्रमुख हा नेहमी अध्यक्ष म्हणून काम करत असतो, त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करत असतो. त्याला नाव वेगळे असतात पण तो हेड तोच असतो. आणि कार्यकारी प्रमुख हा नेहमी त्या संस्थेचा सचिव म्हणून काम करत असतो. काय? सचिव म्हणून काम करत असतो. मग सर अशा कोणकोणत्या संस्था आहेत? बघा, सर्वात पहिले आपण पहिली संस्था बघू जिचं नाव आहे ग्रामपंचायत. दुसरी बघू पंचायत समिती. तिसरी बघू ती म्हणजे जिल्हा परिषद. ओके, ग्रामीणच्याच बघू फक्त. मग बघा, मला सांगा ग्रामपंचायतचा अध्यक्ष किंवा राजकीय प्रमुख कोण असतो? सरपंच असतो, कारण की राजकारणातून एंट्री यानं घेतलेली असते. पंचायत समितीचा कोण असतो? सभापती असतो, पंचायत समितीचा सभापती, जो राजकारणातून नियुक्त असतो. आणि जिल्हा परिषदचा कोण असतो? तो जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो. यांनाच आपण पीठासीन अधिकारी म्हणतो. आणि जर प्रशासकीय अधिकारी म्हटलं तर ग्रामसेवक ज्या ग्रामपंचायतमध्ये असतो, ज्याला ग्रामपंचायत अधिकारी म्हणतात. लक्षात घ्या पोरांनो, काय झालंय? ग्रामसेवकाचं नाव बदलवलंय, आता त्याला काय म्हणतात? ग्रामपंचायत अधिकारी असं म्हणतात. दुसरं, पंचायत समितीचा जो असतो त्याला गट विकास अधिकारी म्हणतात. काय म्हणतात? गट विकास अधिकारी म्हणजे BDO. ठीक आहे. आणि इथं जो जिल्हा परिषदचा असतो तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. फक्त एक लक्षात ठेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी हा इथला सचिव नसतो. ठीक आहे. प्रशासकीय प्रमुख तोच आहे पण सचिव नाही आहे. सचिव कोण असतं इथं? सचिव इथं उपमुख्य कार्यकारी अधिकारी. एवढी एक महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा. कळालं का? आणि एक सर्वात इम्पॉर्टंट सांगतोय की ग्रामपंचायत अधिकारी हा जिल्हा सेवेतील अधिकारी असतो. जिल्हा सेवा म्हणजे काय? याची ड्युटी ही जिल्हा सेवेत असते. म्हणजे जिल्हा परिषदच्या स्टाफला कोणती सेवा म्हणतात? जिल्हा सेवा. BDO हा कोणत्या सेवेतला अधिकारी असतो? राज्य सेवा परीक्षा असतो ना, गॅझेटेड. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हा IAS असतो. येतंय लक्षात? झालं. सरपंच हा जो असतो, सरपंच हा सरपंच दोन ऑप्शन आहेत. एक तर प्रत्यक्ष जनतेतून असतो, एक तर प्रत्यक्ष जनतेतून. सध्या आता सरपंचाची निवड प्रत्यक्ष जनतेतून होते ना, आणि अप्रत्यक्ष हा सदस्यांमधून येऊ शकतो. सो BJP सरकार मोस्टली प्रेफर करते प्रत्यक्ष जनतेतून. आले लक्षात? जेव्हा जेव्हा BJP गव्हर्नमेंट असेल तेव्हा सरपंच जनतेतून.
अन्यथा काँग्रेसच्या काळात काय व्हायचं, अप्रत्यक्षरित्या असायचा. सभापती आणि बघा व्यवस्थित मी काय सांगतोय, पंचायत समितीचा सभापती आणि हा जो जिल्हा परिषदचा अध्यक्ष आहे, या दोघांच्या संदर्भात एक मुद्दा लक्षात ठेवा, हे नेहमी काय असतात, सदस्यांमधून निवड, म्हणजे जेवढे सदस्य निवडून येतील त्या सदस्यांमधून काय होते, यांची निवड होते. आणि यालाच काय म्हणतात, यालाच अप्रत्यक्ष म्हणतात. का बरं सर, यांना प्रत्यक्ष का निवडत नाही जनतेतून? अरे बाबा, जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा संपूर्ण जिल्ह्याला रिप्रेझेंट करतो आणि जिल्हा परिषदची निवडणूक घेणं म्हणजे अध्यक्षाची निवडणूक जर प्रत्यक्ष जनतेतून घेतली तर खासदारकीपेक्षाही मोठी निवडणूक होईल. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 96 लाख आहे. किती? 96 लाख 2011 मध्ये. मला सांगा, सगळे लोक जर यांना मतदान करत असतील तर किती मोठी निवडणूक होईल? शक्य आहे का? नाही. म्हणून सांगितलंय सभापती आणि अध्यक्ष हे नेहमी फक्त सदस्यांमधून. इथं चॉईस आहे. घटना काय म्हणते तुम्हाला, इथं चॉईस आहे. क्लिअर? येतंय का लक्षात? सो त्यामुळे हे सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, याकडे लक्ष द्या. आहे ना कन्सेप्च्युअल क्लॅरिटी? काहीच कठीण नाही आहे, काहीच नाही, एकदम सोपी मुद्दा आहे. आलं लक्षात? चलो. सो कोणा मिळून बनली असेल मग? प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद असेल. ग्रामीण भागासाठी राज्य शासन स्थापना करते, अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य असतो, सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. येतंय लक्षात? आता सर्वात महत्त्वाचं आहे निवडणुका, की ही जी असते संस्था, ठीक आहे, या संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा पार पडतात. इलेक्शन्स नेमके कसे पार पडतात हे आपण आता इथं शिकणार आहे. तर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतोय सर्वात पहिला मुद्दा, की जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे जे निवडणुका आहेत, ह्या निवडणुका काय होतात, सोबत पार पडतात. येतंय लक्षात? सोबत पार पडत असतात. नंबर 2, यांच्या निवडणुका कोण घेतं? तर लक्षात ठेवायचं, राज्य निवडणूक आयोग. कोणत्याही पंचायत राजच्या निवडणुका ह्या कोण घेत असतं? राज्य निवडणूक आयोग घेतं. ठीक आहे. मला सांगा कधी पार पडतात? तर सर नियमित असेल तर दर 5 वर्षांना. एक सांगितलंय की दर 5 वर्षाने निवडणुका पार पडल्या पाहिजे, पडाव्याच लागतात. ठीक आहे. आणि जर एखादी जिल्हा परिषद ही मुदतपूर्व विसर्जित झाली असेल, मुदतपूर्व म्हणजे काय, की जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या सदस्यांना विसर्जित केलं सरकारनं, 5 वर्षाऐवजी 2 वर्षातच विसर्जित केलं, तर मग उरलेलं जे असतं त्याला म्हणतात मुदतपूर्व विसर्जित. आणि कोणतीही जिल्हा परिषद, कोणतीही ग्रामीण पंचायत राजची संस्था ही मुदतपूर्व विसर्जित झाल्यास काय होतं माहिती आहे का, तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे. किती? 6 महिन्याच्या आत हे इलेक्शन्स घ्यावे लागतात. येते लक्षात? गेटिंग माय पॉइंट? पुढचा मुद्दा हा आहे की जर शेवटच्या 6 महिन्यात, म्हणजे शेवटचे 6 महिने राहिले त्या बॉडीचे, आणि शेवटच्या 6 महिन्यात जर विसर्जित झाली तर मग निवडणुका घेण्याची गरज नाही. का बरं? तसे 6 महिन्यात निवडणुका होणारच आहेत ना. ठीक आहे. शेवटच्या 6 महिन्यात विसर्जित झाल्यास काय होतं? निवडणुका घेण्याची गरज नाही. निवडणुकांची काय नाही, गरज नाही. येते का लक्षात? समजलं? म्हणून एनी हाऊ कंडिशन काय करावं लागतं? 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्यावं लागतं, मुदतपूर्व विसर्जित झाल्या. पण शेवटच्या 6 महिन्यात असेल तर 6 महिन्यासाठी कुटाणा करायला परवडेल का सांगा बरं? नाही परवडत. क्लिअर? समजलं का? सो ह्या जिल्हा परिषद निवडणुका असतात. आता एक लक्षात ठेवायचं, हे इतकं झालं. आता एक मुद्दा सांगतोय, ठीक आहे, व्यवस्थित मुद्द्यावर लक्ष द्या. ठीक आहे. हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर प्रॉपर लक्ष द्या बाळांनो. मी तुम्हाला काय सांगतोय, सर्वात पहिले जे जिल्हा परिषदचे मतदारसंघ असतात, जिल्हा परिषदचे जे मतदारसंघ असतात यांना काय म्हणतात? याला मराठीत म्हणतात निर्वाचक गण. काय म्हणतात? निर्वाचक गण. आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? सर्कल म्हणतात ना. जिल्हा परिषदच्या सर्कलमधून निवडून आलाय. ठीक आहे, निर्वाचक गण. नेक्स्ट वन, याची जी संख्या असते, म्हणजे हे जे सर्कल आहे, हे सर्कल किती असावी याची जर संख्या कोण ठरवते? तर संख्या ठरवते राज्य निवडणूक आयोग. कोण? राज्य निवडणूक आयोग.
राज्य निवडणूक आयोगानं ठरवलं असेल की बाबा कोणत्या जिल्ह्यात किती सर्कल असतील, ठीक आहे. त्यानंतर हे जे सर्कल आहे कोणत्या गावापासून कोणत्या गावापर्यंत सर्कल असेल, या सर्कलची रचना म्हणजे एका सर्कलमध्ये किती गावं असतील हे कोण ठरवतं, तर हे ठरवतं जिल्हाधिकारी. कोण ठरवतं? जिल्हाधिकारी. का बरं सर जिल्हाधिकारी का ठरवतो? तर लक्षात ठेवायचं, जिल्हाधिकारी असा ठरवतो, जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी असतो. म्हणून निवडणूक आयोगाचे सगळे कार्य जिल्ह्यामध्ये कोण पार पाडत असतं? जिल्हाधिकारी. आणि यानं ठरवलेल्या जी सर्कल आहे त्याला अंतिम मान्यता कोण देतं? यानं ठरवलेल्या याला अंतिम मान्यता कोण देतं? ऑब्वियस याचा बॉस कोण असेल? मग तो विभागीय आयुक्त. लक्षात ठेवायचं, विभागीय आयुक्त. समजलंय? सर्कलची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करतो, ठीक आहे. रचना जिल्हाधिकारी करतो आणि अंतिम मान्यता ही कोण देऊ शकतं? ही अंतिम मान्यता दिल्या जात आहे ते म्हणजे विभागीय आयुक्त. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, आता इथं मी तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर करतो, यावर लक्ष द्या. मोस्टली काय असतं, निवडणुका सोबत होत असतात. याच्या ज्या निवडणुका असतात ना, ह्या निवडणुका सोबत होत असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, ठीक आहे. एक मिनिट बघतो. ठीक आहे, एकच मिनिट. हा समजून घ्या की हा एक सर्कल आहे. मी तुम्हाला माझं जे गाव आहे या गावावरून मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. माझं जे गाव आहे त्या मूळ गावातल्या कन्सेप्टवरून मी तुम्हाला इथं समजून सांगतो. बघा, हा काय जिल्हा परिषदचा सर्कल आहे, ठीक आहे. आणि आमचं काय आहे की जिल्हा परिषदचं सर्कलचं नाव जे असतं ना, हे नाव मोस्टली एखाद्या मोठ्या गावावरून दिलं असतं. आता मी ज्या गावातून येतो, मी मोस्टली खेड्यातून बिलॉंग करतोय, अमरावती जिल्ह्याच्या. आमच्या गावाशेजारी एक मोठं गाव आहे ज्या गावाचं नाव आहे खल्लार, ठीक आहे. आता गावांचे नाव असे असतात प्रत्येक ठिकाणी. सो या खल्लार आहे, या गावामध्ये जो आहे हा आहे झेडपीचा सर्कल. मग आता हे खल्लार जे गाव आहे ना, या गावामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो, एक वार्ड येतो, मतदारसंघ आहे ऑब्वियस. आणि यामध्ये किती गावं आहेत? तर 70 गावं आहेत. म्हणजे आजूबाजूचे माझ्या गावासारखे असे 70 गावं. कारण की रूल एक आहे, प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये हे किती लोकसंख्या असली पाहिजे? ही असली पाहिजे 40,000 लोकसंख्या. किती असली पाहिजे? 40,000 लोकसंख्या असली पाहिजे. मग ऑब्वियस आहे 40 लाख लोकसंख्या होईपर्यंत, 40,000 लोकसंख्या होईपर्यंत 70 गावं एकत्र केले. मग काय असतं माहिती आहे का, जिल्हा परिषदच्या एका सर्कलमध्ये पोरांनो काय असतात? 2, ठीक आहे. जिल्हा परिषदेच्या एका सर्कलमध्ये 2 पंचायत समितीचे सर्कल असतात. आता पंचायत समिती सर्कल कसे ठरवतात? तर माझ्या गावावरूनच समजून सांगतो. माझ्या गावाच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये 2 पंचायत समिती सर्कल आहे, ठीक आहे. एक पहिला आहे ज्याचं नाव आहे, ठीक आहे, एक गाव आहे ज्याचं नाव आहे कोकर्डा. हा कोकर्डा पंचायत समिती सर्कल आहे. म्हणजे इथून काय होईल? एक पंचायत समितीवर सदस्य निवडून जाईल. आणि एक गाव आहे ज्याचं नाव आहे, ठीक आहे, कसबे गव्हाण असं आहे, ठीक आहे. आणि हा एक काय आहे? पंचायत समिती सर्कल. म्हणजे लक्षात येते का की एका जिल्हा परिषद सर्कल मध्ये 2 पंचायत समिती सर्कल असतात. आता मुद्दा असा आहे की या कोकर्ड्यामध्ये किती गावं आहेत? तर ते आहेत 30 गावं. म्हणजे 30 गावांचा हा एक सर्कल आहे. आणि हे कसबे गव्हाण जे आहे हे 40 गावांचा एक सर्कल आहे. आणि हे दोन्ही गावं एकत्र केले 70 गावांचा काय बनतोय? एक खल्लार सर्कल बनतोय. रूल हा असतो की हा जो सर्कल असतो, हा सर्कल पंचायत समितीचा हा किती लोकसंख्येचा असला पाहिजे? 20,000 लोकसंख्येचा. मग ऑब्वियस आहे 20,000 लोकसंख्येचा हा पहिला सर्कल असेल आणि हा कसबे गव्हाण असेल हा 20,000 लोकसंख्येचा असेल. झालं? म्हणजे काय झालं? एका सर्कलमध्ये जिल्हा परिषदच्या एका सर्कलमध्ये पंचायत समितीचे 2 सर्कल असतात. मग आता काय असेल? फॉर एक्झाम्पल समजा निवडणुका होतात. निवडणुका तर एक लक्षात ठेवायचं, या निवडणुकांमध्ये ज्या निवडणुका पार पडतात या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षाला सहभाग असतो. काय असतो? जे राजकीय पक्ष असतात म्हणजे काँग्रेस, बीजेपी, ठीक आहे, जे असेल आप असेल कोणताही राजकीय पक्ष, या राजकीय पक्षांना काय असतो? सहभाग. फक्त एक लक्षात ठेवायचं, सहभाग कोणाला नसतो पोरांनो? तर सहभाग तो नसतो फक्त आणि फक्त कोणाला? ग्रामपंचायतमध्ये राजकीय पक्ष नसतात. म्हणून नारळ, कपाट,
पतंग असे चिन्ह दिसतात ना, पंजाब वगैरे दिसलं का तुम्हाला? कधीच नाही. आता बघा समजून घेऊ की दोन पक्ष घेऊ, एक पक्ष घेऊ ठीक आहे ज्याचं नाव आहे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि एक पक्ष घेऊ बीजेपी. हे काय करतात? खल्लारमध्ये निवडणुका लढवतात एकमेकाच्या अपोजिट. मग आता असं समजू आपण की काय झालंय, या इंडियन नॅशनल काँग्रेसवर ठीक आहे एक व्यक्ती उभा राहतोय, ज्या व्यक्तीचं नाव काय आहे समजून घेऊ की राहुल गांधी. राहुल गांधी हे खल्लारमधून जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत आणि यांच्या विरोधात नरेंद्र भाई मोदी हे काय करतात? निवडणूक लढवतात जिल्हा परिषद सदस्यासाठी. मग काय असतं यांच्या निवडणुका सोबत असताना हे दोघं जे कार्यकर्ते आहेत हे कशासाठी काम करतायत? हे झेडपीसाठी निवडणूक लढवत आहेत आणि यांच्यासोबत पंचायत समितीचे दोन उमेदवार असतात, कारण की यांच्यासोबत पंचायत समितीचे निवडणूक आहेत ना. मग असं समजू यांच्यासोबत कोण कोण आहे? एक आहे ठीक आहे वडेट्टीवार ठीक आहे आणि एक पटोले. या दोघांनी फॉर्म भरला ठीक आहे, वडेट्टीवार आणि पटोले. आणि काय करताय? वडेट्टीवार जे आहेत हे निवडणूक लढवतात कोकर्डा सर्कलमधून. आलं की लक्षात? थोडं फनी आहे पण व्यवस्थित समजून घ्या. आणि पटोले हे कसबे गावांमधून. क्लिअर? त्यानंतर ह्या निवडणुका अशाच समजून घ्याव्या लागतात, तेव्हाच तुम्हाला याचं कंपोजिशन कळतं. आणि नरेंद्र भाईंसोबत एक आहेत शहासाहेब ठीक आहे आणि एक दुसरे आहेत फडणवीस साहेब ठीक आहे. आणि हे दोघं जे आहेत हे शहासाहेब कोकर्डामधून आणि हे आहेत कसबे गावांमधून. आलं की लक्षात? मग काय होईल, तुम्ही जेव्हा वोटिंग करायला जाल, आता फॉर एक्झाम्पल समजा मी या सर्कलमध्ये आहे आणि तुम्ही या सर्कलमध्ये आहे, मी वोटिंग करायला जाईल, मला दोन मशीन असतील. एका मशीनवर मला या दोघांपैकी एकाला मतदान करायचं आहे आणि एका मशीनवर ठीक आहे मी कोकर्डामध्ये आहे ना, तर मला वडेट्टीवार वर्सेस शाह असेल, मग मी असं निवडून देईल. मी असंही करू शकतो, इथं यांना देऊ शकतो, इथं यांना देऊ शकतो किंवा इथं यांना देऊ शकतो. समजलं का? पण लक्षात ठेवायचं हे पॅनलनं लढत असतात, पॅनलनं कधीही. म्हणून ना या निवडणुका होत असताना काय केलं जातंय, हा वरचा जो चेहरा असतो हा महत्त्वाचा असतो. हा वरचा महत्त्वाचा असला तरच खाली निवडून येतं. म्हणून जर राखता आली तर पंचायत समिती राखता येते, जिल्हा परिषदे राखता येते, नाही तर दोन्ही हातातून निष्ठून जातात. हे याचं काय आहे वैशिष्ट्य आहे. कळालं का? एका एक्झाम्पलद्वारे सेट केलंय. म्हणून आपण असं म्हणू शकतोय की प्रत्येक, आता बघा स्टेटमेंटकडे येतोय, एक मिनिट फक्त. ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याच साऱ्या मुलांना कन्फ्युजन होतं बघा. आता तुमचा मुद्दा क्लिअर असेल. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यामागे काय असतात? ठीक आहे, दोन पंचायत समिती सदस्य असतात. दोन पंचायत समिती सदस्य काय असतात? याचाच अर्थ काय होतं की ठीक आहे जिल्हा परिषदची सदस्य संख्या ही पंचायत समितीच्या निमपट असते. म्हणून जिल्हा परिषद सदस्य संख्या ही काय असते? पंचायत समितीच्या काय असते? निमपट असते. समजलं तुम्हाला? मला सांगा, जिल्हा परिषद जर एक चालला तर पंचायत समितीवर किती चालले? दोन निवडून चालले. सो त्यामुळे तुम्हाला हे असं कॉम्बिनेशन दिसतंय. लिहून घ्या व्यवस्थित, स्क्रीनशॉट करून घ्या. आलं लक्षात? झालं? चला पुढे. एकदम सोपी मुद्दा आहे, काही कठीण नाही आहे फारसं. नो बकवास, सीधी बात, नो बकवास. ओके, तुमच्या तासा 2 तास भरात तुमचा हा सगळा मुद्दा एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. झालंय का? चला, हे झालं निवडणुका कशा असतात हे तुम्हाला कळालं. आता पुढचा मुद्दा व्यवस्थित समजून सांगतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा मुद्दा सांगतोय की रचना कशी असते. म्हणजे जिल्हा परिषद नावाची जी संस्था असते, जिल्हा परिषद, याची रचना कशी असते. रचनेचा अर्थ काय होतोय? रचनेचा अर्थ हा होतोय, ठीक आहे, रचनेचा अर्थ हा होतोय की नेमकं जिल्हा परिषद मध्ये कोण कोण असतं. तर बघा, सर्वात पहिले काय असतात, जी सदस्य संख्या आहे जिल्हा परिषदची ही कायद्याद्वारे सध्या 50 ते 75 ठरवली आहे. 50 ते 75 म्हणजे मिनिमम किती सदस्य असावे लागतात? 50. आणि मॅक्झिमम किती असतात? मॅक्स टू मॅक्स असतात 75. येतंय का लक्षात? समजलं? दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे सदस्य असतात, ठीक आहे, जे निर्वाचित आहेत, हे निर्वाचित सदस्य असतात, नामनिर्देशित कोणीही नसतं. हे सगळे वार्डमधून निवडून आले, जिल्हा परिषद सर्कलमधून. हे जे निर्वाचित सदस्य असतात, ठीक आहे, ह्या निर्वाचित सदस्यांपैकी, ठीक आहे,
एकाला काय बनवतात, एक जण हा काय बनतोय झेडपीचा अध्यक्ष आणि एक जण बनतोय उपाध्यक्ष. लक्षात ठेवा व्यवस्थित. 50 ते 75 सदस्य आहेत. मग काय होईल, मग हे काय होतं, जेव्हा निवडणुका होतो, व्यवस्थित लक्ष द्या, निवडणुकीनंतर ठीक आहे, नुकीनंतर प्रथम बैठक भरते. ठीक आहे, निवडणुकीनंतर जे जिल्हाधिकारी असतात जिल्ह्याचे, जिल्हाधिकारी हे काय करतात, प्रथम बैठक बोलावतात. प्रथम बैठक म्हणजे बघा ना, आता तुमच्या गावात जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. ठीक आहे, तर याची पहिली बैठक जी आहे हे कोण बोलावेल, जिल्हाधिकारी बोलावतो. जिल्हाधिकाऱ्यानं बोलावलं की या बैठकीचा अध्यक्ष सुद्धा कोण असतो, अध्यक्ष सुद्धा जिल्हाधिकारी असतो. कोण असतात, जिल्हाधिकारीच असतात. आणि मग या जिल्हाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये या बैठकीमध्ये काय केलं जाते, सदस्य आपल्यापैकी, आता ऑब्वियस आहे, काँग्रेसनं जर जिल्हा परिषद जिंकली असेल तर काँग्रेसचा अध्यक्ष होईल, बीजेपीने जिंकली असेल तर बीजेपी होईल. सो यापैकी एक जण काय बनतोय, एक जण हा बनतोय अध्यक्ष, जिल्हा परिषदचा अध्यक्ष. म्हणजे निवड कशी झाली, सदस्यांपैकी एक जण बनलाय. ठीक आहे, आणि एक जण काय बनतोय, उपाध्यक्ष, एक जण उपाध्यक्ष बनतोय. पण एक लक्षात ठेवायचं, इथं हे जे आहे व्यवस्थित लक्ष द्या की यांची निवड जी आहे ही अप्रत्यक्षपणे होत आहे, सदस्यांमधून होत आहे. हे जे अध्यक्षपद असतं ना, याला आरक्षण असतं. याला काय असतं, याला आरक्षण असते. मग जिल्हा परिषदचं पद कसं असू शकतं, SC, ST, OBC आणि महिला हे राखीव असू शकतं. आलं का लक्षात. सो असं राखीव ठेवलं जातं आहे. तुम्ही बघितलं असेल की तुमच्या जिल्ह्याचं अध्यक्षपद हे राखीव केलं जातं. ठीक आहे, पण उपाध्यक्ष कोणत्याही उपपदाला काय नसतं, आरक्षण नसतं. ना उपसरपंच पदाला नसतं ना कशाला, कारण की हे इतकं इम्पॉर्टंट पद नाही आहे. जर हा नसला तर हे याची बॅकअप प्लॅन आहे. येते का लक्षात. आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, या दोघांचाही पदावधी, अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो, यांचा पदावधी हा किती असतो बाळांनो माहिती आहे का, हा पदावधी 2.5 वर्ष असतो. किती, 2.5 वर्ष. मग तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की सर 2.5 वर्ष म्हणजे कसं. तर मी उदाहरण सांगतो. निवडणुका झाल्या जिल्हा परिषदच्या, निवडणुका झाल्यानंतर काय झालंय की सर्वात पहिले आपण काय केलंय, नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी एकाला अध्यक्ष बनवलं, ज्यांचं पॅनल बसलं त्याला अध्यक्ष. मग या दोघांचा कालावधी जो कोणी बनला अध्यक्ष त्याचा 2.5 वर्ष असेल. किती असेल, फक्त 2.5 वर्ष. मग सर 2.5 वर्षानं काय होईल, 2.5 वर्षानं जर यांचं अध्यक्षपद गेलं तर डबल आपण त्यांना 2.5 वर्षासाठी बनवू, किंवा नाही बनवलं तर यांच्यापैकी कोणाला तरी अध्यक्ष बनवू. मग सर यांनी काय करावं, यांनी सदस्य म्हणून काम करावं, आहे ना, सदस्य म्हणून काम करावं लागेल ना. आता हे अध्यक्षपद गेलं तर हे सदस्य म्हणून काम करतील. येतंय लक्षात. सो असं सांगितलं आहे की प्रत्येकाचा कालावधी हा 2.5 वर्ष. आणि एक लक्षात ठेवायचं की झेडपीचा जो अध्यक्ष बनतो, एखाद्या व्यक्तीला जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून, ठीक आहे, मॅक्झिमम 10 वर्ष काम करता येतं. किती, मॅक्झिमम 10 वर्ष कार्य. म्हणजे एक व्यक्ती हा जास्तीत जास्त किती टर्म असतो, 4 टर्म होऊ शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. 2.5 वर्ष 4. एक व्यक्ती 10 वर्षाच्या वर कधी अध्यक्ष बनू शकत नाही. लिमिटेशन लावलंय. नाही तर एकानंच काय केलं असतं, सगळा जिल्हा चालवला असता. सो असं होऊ नये म्हणून हे सांगितलं आहे. ठीक आहे, कळालं का. येतंय. आणि एक लक्षात ठेवायचं, निवडणुका झाल्यानंतर जर एकूण सदस्यांपैकी किती 2/3 सदस्य पद भरले गेले असतील तरच, काय होतं बाळांनो, तरच काय होतं, जिल्हा परिषदची रचना होते. नाही समजला ना मुद्दा, नाही समजला मला माहिती आहे. याचा अर्थ असा आहे की बघा, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, तुमची जिल्हा परिषद 75 जागांची, तर 75 पैकी 2/3 म्हणजे 50 सदस्य निवडून आले पाहिजे. 49 सदस्य निवडून आले, बाकी फॉर्मच नाही भरले, कोण जागा रिक्त आहे, तर तोपर्यंत जिल्हा परिषदची स्थापना होत नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा एक रूल आहे, जोपर्यंत तुमच्या संस्थेत जेवढी सदस्य संख्या आहे त्याच्यात 2/3 निवडून येत नाही, तोपर्यंत त्या संस्थेचं कामकाज चालू होत नाही. ठीक आहे, मग तेवढे सदस्य असलेच पाहिजे. नाही तर उद्या काय होईल, 75 सदस्य संख्येची जिल्हा परिषद आहे आणि 10च लोक निवडून आले, बाकीचे फॉर्मच नाही भरले,
मग ते 10 लोक मनमानी करतील ना, असं नाही. 2/3 जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत चालत नाही. कळालं का? समजलंय? रचना आली का लक्षात? हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे जाऊया, स्क्रीनशॉट करून घ्या. पुढल्या मुद्द्याकडे जाऊया. ठीक आहे. पुढला मुद्दा आहे की सर मग जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका होतात, या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आरक्षण कसं असतं? ठीक आहे. आरक्षण कसं वर्क करतंय? तर लक्षात ठेवायचं, 2 प्रकारचे आरक्षण असतं. एक असतं नोकऱ्यांमध्ये आरक्षण, जे तुम्ही MPSC करताना SC राखीव, ST राखीव, OBC राखीव, NTC, NTD, ठीक आहे, ज्या सगळे आहे ते असतं. आणि एक दुसरं असतं ते म्हणजे राजकीय आरक्षण. आता बघा, राजकीय आरक्षणामध्ये एक असतं अनुसूचित जाती. अनुसूचित जाती, अनुसूचित जाती म्हणजे SC. एक असतं अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजे ST. ठीक आहे. एक असतं काय, इतर मागासवर्गीय. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC. ठीक आहे. आणि एक असतं ते म्हणजे महिला. बघा लक्ष द्या, 3च आरक्षण आहे बरं, SC, ST, OBC. ओके, क्लिअर? आता एक लक्षात ठेवायचं, आरक्षण 2 प्रकारे दिलं जातं. एक संविधानानुसार. संविधानानुसार म्हणजे संविधानात काय दिलं आहे की SC ला किती आरक्षण असावं, ST ला किती असावं. ठीक आहे. आणि एक राज्यात कोणता कायदा आहे. ठीक आहे. राज्य कायद्यानुसार. शेवटी आरक्षण कसं द्यायचं आहे तर हे कोण ठरवेल? हे राज्याचा कायदा ठरवेल. म्हणून बघा इथं काय सांगितलंय, इथं असं सांगितलं की जर तुम्ही आरक्षण देत असाल, जर तुम्ही आरक्षण देत असाल, संविधान काय म्हणतंय तर अनुसूचित जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं पाहिजे. कसं दिलं पाहिजे? लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे जर समजा पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यात सर्व जागा 70% लोक काय आहेत, SC आहेत, तर मग 70% जिल्हा परिषद जागा SC साठी राखीव ठेवा. ठीक आहे. जर 100% SC आहे तर 100% जागा राखीव ठेवा. 10% तर 10% ठेवा, नसेल तर नका ठेवू. STचं सुद्धा सेमच आहे. STचं सुद्धा सेमच आहे. सो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. लक्षात ठेवायचं की इतर मागासवर्गीयाला संविधानात आरक्षण नाही. संविधान कधीच म्हणत नाही, ठीक आहे, की बाबा OBCला आरक्षण द्यावं. त्यांनी सांगितलं की राज्य ठरवेल किती ठरवायचं. तर येत आहे, राज्य ठरवेल. आणि महिलांना संविधानानं मिनिमम आरक्षण दिलं आहे. किती? 33%. 33%. आता बघा, आता मुद्दा काय आहे? मुद्दा आहे की मग सर आपल्या इथं आरक्षण कसं दिलं आहे तर SC ला आरक्षण आपण सेम जसं दिलं आहे तसंच लोकसंख्या प्रमाणात. म्हणजे संविधानातही तेच आहे आणि राज्यात पण तेच स्थिती आहे. सेम STच्या बाबतीत संविधानातही तेच आहे आणि राज्यातही तेच आहे. कळालं? आणि OBCला संविधानानं आरक्षण दिलं नाही पण राज्याने दिलं आहे 27%. आणि महिलांना 33% आरक्षण मिनिमम दिलं आहे आणि राज्यानं मॅक्झिमम 50% दिलं आहे. म्हणजे मॅक्झिमम आरक्षण किती द्यावं हे कोण ठरवतं? हे राज्य सरकार ठरवतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर हे जे आरक्षण आहे हे आरक्षण कब तक आहे? तर लक्षात ठेवायचं की आपल्या इथे जोपर्यंत, व्यवस्थित लक्ष द्या बरं, जोपर्यंत संविधानातील ठीक आहे आर्टिकल 334 मध्ये SC ST आरक्षण आहे. माहिती ना तुम्हाला, घटनाकर्त्यांनी फक्त 10 वर्षच आरक्षण दिलं होतं. 10 वर्षांना आरक्षण रद्द करायचं होतं. पण जोपर्यंत संविधानाच्या आर्टिकल 334 मध्ये ST SC आरक्षण आहे तोपर्यंत राज्यात, ठीक आहे, पंचायत राज संस्थांमध्ये आरक्षण असेल. आले का लक्षात? म्हणजे सांगितलं सेंट्रलनं जर SC ST आरक्षण रद्द केलं तर राज्यातलं आरक्षण रद्द होतं. महिलांचं आरक्षण कधीच रद्द होत नाही. लक्षात ठेवायचं. आय रिपीट, महिला आरक्षण कधीही रद्द होणार नाही. महिला आरक्षण रद्द होणार नाही. समजलं का? म्हणून जिल्हा परिषदेचे सर्कल हे काय असतात? हे राखीव असतात. SC राखीव, ST राखीव, OBC राखीव. ग्रामपंचायतचे वार्ड असतात तसं ते राखीव असते. गेटिंग माय पॉईंट? कळालं? आरक्षण काय मुद्दा आहे तर सो अशा प्रकारे आहे. आणि हे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी आरक्षण सेम आहे. काहीच वेगळे पण नाही. येतंय लक्षात? आरक्षण मुद्दा कळाला? सर्वांना व्यवस्थित कळतंय का? आरक्षण काय मुद्दा आहे? ओके, झालंय?
व्यवस्थित समजतं का? चला आता बघू की जिल्हा परिषद सदस्य बनण्याची पात्रता. जर तुम्हाला जिल्हा परिषदची निवडणूक लढायची आहे तर जिल्हा परिषद सदस्यासाठी, सदस्य म्हणतोय मी, सदस्यांसाठी काय पात्रता दिली आहे, पात्रताही बघू आणि आपण अपात्रता सुद्धा बघू. सर्वात पहिले आपण बघूया की पात्रता काय लागतात. ठीक आहे, सर्वात पहिले पात्रता. तर पात्रतेमध्ये फारशी काही अपेक्षा नाही आहे संविधानाला, राज्याला. राज्य काय म्हणतंय, एक, सर्वात पहिले ज्या जिल्ह्यात तो निवडणूक लढवतोय त्या जिल्ह्याचा तो काय असला पाहिजे, सदस्य. आता ऑब्वियस आहे, मी जर अमरावती जिल्ह्याचा आहे तर मी पुणे जिल्ह्यात निवडणूक लढवू शकतो का, तर नाही. मला पुणे जिल्ह्यात कोणतीही निवडणूक लढवण्याचे अधिकार नाहीत. ठीक आहे. सो नंबर एक तो काय असावा, जिल्हा. ठीक आहे, जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव असावं. मतदार यादीत काय असावं, त्याचं नाव असावे. नंबर दोन, त्याचं वय हे किती असावं, 21 वर्ष. बघा भारतात मिनिमम निवडणूक लढवण्याचं वय 21च आहे. पुढे मग लोकसभा विधानसभेचं 25 बनतं, राज्यसभा विधान परिषदेचं 30 बनतंय, राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपालासाठी किती बनतंय, 35 वर्ष. राज्यपालाची निवडणूक असते बस सांगतोय. जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव असावं, वय वर्ष 21 असावं. आणि तिसरं, तो काय असू नये, कोणत्याही कायद्यानुसार अपात्र असू नये. सरळ, बस तीनच अपेक्षा आहे की जिल्ह्यात कुठंतरी त्या मतदार यादीत त्याचं नाव असलं पाहिजे, वय वर्ष 21 असलं पाहिजे आणि तो अपात्र नसला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची अट. आणि मग अपात्र असू नये म्हणजे काय, मग सर अपात्रता कोणकोणत्या आहेत, तर चला बघा मी तुम्हाला अपात्रता सांगतोय. नंबर एक, सर्वात पहिले लक्ष द्या बरं, अपात्रता सर्वात पहिले आहे की त्याची जर त्याला निवडणुकीत भ्रष्टाचाराबद्दल जर तो दोषी असेल तर लक्षात ठेवायचं, तो 5 वर्ष बॅन असतो. तो काय ठरतो, 5 वर्ष अपात्र. म्हणजे जर तुमच्या गावात एखाद्या व्यक्तीनं किंवा तुमच्या जिल्ह्यात एखाद्या व्यक्तीने निवडणुकीत भ्रष्टाचार केला तर त्याला 5 वर्ष निवडणूक लढवता येत नाही, अपात्र ठरतोय. नंबर दोन, त्याला जर कोणत्याही कायद्यानं शिक्षा झाली, म्हणजे असतात ना IPC वगैरे असे जुने कायदे होते ज्याला आता भारतीय न्याय संहिता म्हणतात, ॲट्रॉसिटी कायदा म्हणा, कोणताही कायदा, जर तो काय असेल त्याला कोणत्याही कायद्याने, भारतात जेवढे कायदे कोणत्याही कायद्याने 1 वर्ष प्लस शिक्षा झाली, त्यानं गुन्हा केला आणि त्याला जर 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर तो सुटून आल्यापासून तो 5 वर्ष अपात्र ठरतो. म्हणजे क्रिमिनल माइंडेड लोक आले नाही पाहिजे असं त्याच्या मेकॅनिझम आहे. तिसरं, त्याला निवडणूक आयोगाने असतो ना आपल्या राज्याचा निवडणूक आयोग, या निवडणूक आयोगानं काय ठरवू नये, अपात्र ठरवू नये. काय ठरवू नये, अपात्र ठरवू नये. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. क्लिअर. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तो जर सेवेतून बडतर्फ असेल, सेवेतून म्हणजे नोकरीतून बडतर्फ असतात ना बरेच सारे लोक ज्यांच्यामध्ये किडे असतात, ठीक आहे, ते काय होतात, ते नोकरीतून बडतर्फ होतात. सो बडतर्फ झाल्यापासून 5 वर्ष अपात्र ठरतो. त्यानंतर ती व्यक्ती काय असू नये, ते व्यक्ती दिवाळखोर असू नये. दिवाळखोर समजते ना, म्हणजे याच्या अंगावर संपत्तीपेक्षा कर्ज जास्त आहे. विजय माल्या दिवाळखोर असू नये, दिवाळखोरलाच नादार म्हणतात. ती व्यक्ती वेडी असू नये, ती व्यक्ती मुकी बहिरी असू नये. का बरं सर, मुकी व बहिरी का असू नये, कारण की त्याला लोकांचे प्रश्न आहे मांडायचे. तुम्ही प्रश्न मांडायला जा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे, तो म्हणलं काय समजलं नाही, ठीक आहे. सो असं दिवाळखोर, वेडी, मुकी, बहिरी काय नसावी. टिंगलटवाडी करत नाही मी, पण सांगतोय हा क्रायटेरिया आहे. आलंय लक्षात, समजलं. त्याच्यानंतर तिनं काय केलं नाही पाहिजे, तिने लाभाचं पद धारण केलं नसावं. लाभाचे पद धारण नसावे म्हणजे तो कोणत्याच नोकरीत नसावं. प्रायव्हेट जॉब चालते पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये कोणताही व्यक्ती चालत नाही. त्यानंतर तिचा म्हणजे कोणाचा, त्या व्यक्तीचा, तिचा जिल्हा परिषद सोबतच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये संबंध असू नये. कॉन्ट्रॅक्टर असतात ना जिल्हा परिषदचे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असू नये, संबंध असू नये. येते लक्षात. हा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की त्याचा कोणत्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये कधीही संबंध असता कामा नये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही तारीख कधीही विसरायची नाही. 12 सप्टेंबर 2001 नंतर, बघा 12 सप्टेंबर 2001 नंतर
त्याला 3 अपत्य काय असू नये, 3 अपत्य असू नये बाळांनो. का बरं सर? तुमच्या धोरणाचा भाग आहे. आता आंध्र प्रदेश सरकारनं अलीकडे निर्णय घेतला. काय निर्णय घेतला माहिती आहे का? 3 अपत्य जरी असतील तरीही आम्ही तुम्हाला निवडणुकीत अलाउ करू. का? कारण की आंध्र प्रदेशची लोकसंख्या कमी होऊन राहिली, घटता दर आहे. सो त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जर स्टेबल राहायचं असेल तर आमच्या इथे जास्त मुलं असले पाहिजे. सो त्यांनी ते चेंज केले. याच्यापूर्वी कर्नाटक, राजस्थानने हे चेंज केले आहेत, पण अलीकडे आंध्र प्रदेशने केलं. पण महाराष्ट्रात जर 2001 नंतर 3 मुलं असतील ज्याला, बघा त्याच्या आधी जन्मलेले, आता फॉर एक्झाम्पल 90s मध्ये त्याला डझनभर असले तर काही घेणदेण नाही, फक्त त्याचं 3रं मूल 2001 नंतर असू नये. समजलं का? आणि जर समजा सर एखाद्याला 2000 मध्ये एक मुलगा झाला किंवा 1999 मध्ये एक होता आणि 2001 नंतर त्याला 2 झाले तर त्याला 2च मानलं जातं. ते जोडीला कन्सिडर करत नसतात. त्याची थोडी गलती आहे. नैसर्गिक बाब आहे. सो त्यामुळे त्याला 3 अपत्य असू नये. कळालं का? येतंय लक्षात? नेक्स्ट वन, त्याच्याकडचा टॅक्स, ठीक आहे, त्याच्याकडे कर, थकबाकी असतात ना बरेच सारे लोक, थकबाकी किती असू नये? 6 महिन्यापेक्षा अधिक. आता आमच्या गावात जे आहे, आमचे काका जे आहेत ते पॅनल चालवतात आणि मग काय करावं लागतं, जेव्हा पॅनलमध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्हाला SC ST OBC अशा राखीव जागा असतात, तिथं जागा लढवायच्या असतात, तेव्हा लोक सांगतात साहेब आमचा की टॅक्स खूप दिवसाचा पेंडिंग आहे, तर आम्हाला त्या उमेदवार म्हणून त्यांचा टॅक्स पण पे करावा लागतो. समजलं का? सो अशा कंडिशन असतात. म्हणून ना की कराची थकबाकी हे काय असू नये? 6 महिन्यापेक्षा अधिक असू नये. त्यानंतर पुढे, ठीक आहे, पुढे असं की त्याच्या घरी शौचालय नसल्यास, म्हणजे निवडणूक लढवायच्या आधी पहिले शौचालयच बांधावं लागतं. असतात ना काही लोक ज्यांना शौचाच येत नाही, मग ते स्पेशली निसर्गात आनंद घेण्यासाठी स्पेशल बांधतच नाहीत. ठीक आहे, पण तसं नाही. मग शौचालय नसलं तर तो सार्वजनिक शौचालयाचा लाभ घेत आहे असं एक लेटर घ्यावं लागतं. येतं लक्षात? ते काहीतरी जुगाड होतं, ते त्याचं काही नसतं एवढं. आजकाल असं कोणीच नाही की ज्याच्याकडे शौचालय नाही. ठीक आहे, आलं लक्षात? सो पात्रता आणि अपात्रता हा एक मुद्दा आहे. क्लिअर? समजलं का? काय पात्रता आहे, काय अपात्रता आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सर हे राजीनामे कोणाकडे देतात? ठीक आहे, हे जे आहेत हे आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर लक्षात ठेवायचं, मी परत एक राजीनाम्याची सिरीज तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे, परत राजीनाम्याची सिरीज समजून सांगतोय. बघा, लक्ष द्या. काय असतं? पंचायत राजमध्ये 3 संस्था आहेत. कोणकोणत्या 3 संस्था आहेत? नंबर 1 पहिली आहे ग्रामपंचायत, दुसरी आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि तिसरी आहे ती म्हणजे कोण? तिसरी आहे ती म्हणजे जिल्हा परिषद. अशा 3 संस्था आहेत. मग तिघांची राजीनामे आपण सोबत शिकून घेऊ. तर बघा काय आहे, ग्रामपंचायतचा एक असतो सरपंच, ग्रामपंचायतचा जो हेड आहे त्याला म्हणतात सरपंच. ठीक आहे, पंचायत समितीचा असतो त्याला म्हणतात पंचायत समितीचा सभापती. ठीक आहे, आणि जिल्हा परिषदचा असतो तो असतो अध्यक्ष. याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतमध्ये असतात उपसरपंच. आता उपसरपंचाला फारसे वेगळे अधिकार नसतात. उपसरपंच हा सदस्यांप्रमाणेच काम करतोय. ठीक आहे, पंचायत समितीचा जो असतो त्याला म्हणतात उपसभापती आणि पंचायत समितीचे असतात सदस्य. ठीक आहे, जिल्हा परिषदचा असतो उपाध्यक्ष. ठीक आहे, आणि सदस्य. मग आता हे राजीनामे कसे देतात लक्षात ठेवा. तर यांची राजीनामा देण्याची एक स्पेशली पद्धत आहे. तर बघा, सर्वात पहिले सरपंच, सदस्य, उपसरपंच आणि सदस्य हे राजीनामा कोणाकडे देतात? सरपंचाकडे. तसंच उपसभापती आणि सदस्य हे राजीनामा कोणाकडे देतात? सभापतीकडे देतात. उपाध्यक्ष आणि सदस्य हे राजीनामे कोणाकडे देतात? अध्यक्षाकडे देतात. समजलं? म्हणजे खालचे लोक वरच्या लोकांकडे राजीनामा देत असतात. मग पुढे, मग सरपंच कोणाकडे राजीनामा देतो? तर लक्षात घ्या, सरपंच राजीनामा देतो सभापतीकडे. आलं लक्षात? सरपंच कोणाकडे देतोय? सभापतीकडे. कोण्या सभापतीकडे? कुठला असतो सभापती? पंचायत समितीच्या सभापतीकडे. ऑब्वियस आहे. आता पुढचं तुम्ही मला सांगा की जर हा याच्याकडे देत असेल तर सभापती कोणाकडे देतोय? सभापती देतोय अध्यक्षाकडे. सभापती कोणाकडे देतोय? अध्यक्षाकडे. मग ठीक आहे सर, इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता इथं या अध्यक्षानं कोणाकडे द्यावं? इथं तर संस्था संपल्या सगळ्या. मग यानं कोणाकडे द्यावं? तर हा जो आहे
हा आपला राजीनामा कोणाकडे देत असतो, तर लक्षात घ्या, हा आपला राजीनामा देत असतो विभागीय आयुक्ताकडे. कोणाकडे? विभागीय आयुक्त असतो ना, सो विभागीय आयुक्ताकडे. सो अशी ही काय आहे, एक चेन आहे, विसरायचं कामच नाही. झाली पाठ एकदम मुकपाठ झाली का, क्लिअर झालं का? सो असा हा मुद्दा आहे. म्हणून ना पंचायत राज मध्ये जे आपण शिकतोय आता तुमच्या या संपूर्ण कोर्समध्ये, ठीक आहे, तर यांना ह्या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर झाल्या असतील. क्लिअर का? बघा, उपसरपंच सदस्य सरपंचाकडे, उपसभापती सदस्य सभापतीकडे, उपाध्यक्ष सदस्य अध्यक्षाकडे, आणि हे जे आहे हे विभागीय आयुक्ताकडे काय देतात, आपला राजीनामा सुपूर्द करतात. समजलंय इथपर्यंत काही? हां सर हे ठीक आहे. जर या पदमुक्त करायचं असेल तर यांना काय करायचं असेल, यांना जर पदमुक्त करायचं असेल तर कसं करतात? ठीक आहे, तर बघा लक्ष द्या, यांना जे पदमुक्त केलं जात आहे, ठीक आहे, तर हे पदमुक्त करण्याचे कारण आहेत. कोणत्याही सदस्याला कधीही पदावून काढता येतं. लक्षात ठेवा, फक्त जर पदावून काढायचं असेल तर काही कारणं दिली आहेत. नंबर 1 असतात, काही सदस्य हे गैरवर्तन करतात, काही सदस्य हे लज्जास्पद वर्तन करतात. बघा, समजा जिल्हा परिषदच्या एखाद्या सदस्याने जर गैरवर्तन केलं, लज्जास्पद वर्तन केलं, किंवा कर्तव्यात असमर्थता आहे, कर्तव्यात काय आहे, असमर्थता, हे तो त्याचं कार्यच नाही पार पाडून झाला. बघा, एखादा सदस्य जर गैरवर्तन, लज्जास्पद वर्तन किंवा जर काय असेल तर ते असमर्थता, यावरून यांना कोण दूर करू शकते, तर राज्य शासन दूर करेल. राज्य शासन दूर करेल. मला सांगा, राज्य शासनाच्या मनात आला आज कुछ तुफानी करते आहे आणि लगेच पदावून काढलं, असं चालेल का बाळांनो? असं चालत नाही. ठीक आहे, राज्य शासन दूर करू शकते, पण त्यापूर्वी एक ठराव झाला पाहिजे. पण त्यासाठी एक अट आहे. अट काय? की जिल्हा परिषदच्या 2/3 सदस्यांनी, किती? जिल्हा परिषदच्या 2/3 सदस्य असा ठराव मांडला पाहिजे. येतंय का लक्षात? जिल्हा परिषद सदस्यानं पहिले 2/3 लोकांनी म्हटलं पाहिजे की पवन भारसाकडे नावाचा व्यक्ती आहे, हा मला मान्य नाही, याला तुम्ही पदावून दूर करा, हा गैरवर्तन करतो, लज्जास्पद वर्तन करतो, असं काहीही. ठीक आहे, आणि मात्र त्या व्यक्तीला आधी काय मिळते? स्पष्टीकरणाची संधी मिळते. स्पष्टीकरणाची संधी मिळते. आलं की लक्षात? समज कळते का? कोणकोणते मुद्दे कळतात तुम्हाला? बघा, लक्ष द्या. ठीक आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचं हे बघितलं. कोणत्या कारणावरून? सर्वात महत्त्वाचं आहे की किती सदस्य? तर 2/3 सदस्य. किती? 2/3 सदस्यांना असं हे केलं जातंय. गेटिंग माय पॉइंट? येते का लक्षात? हे सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा इथं आहे. समजलं का तुम्हाला? काही प्रॉब्लेम इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? बघा, सुरुवातीपासून काय काय शिकलो. नंबर 1, जिल्हा परिषदचं स्वरूप कसं असतं. नंबर 2, जिल्हा परिषद कायद्याची अंमलबजावणी कोण करतंय. नंबर 3, जिल्हा परिषदचं विधी संस्थापन स्थापना काय असतात, प्रमुख कोण असतात हे बघितले तिन्ही संस्थांचे. त्यानंतर आपण निवडणुका कशा पार पडतात, वार्ड कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर जिल्हा परिषदची रचना कशी होते. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं, जिल्हा परिषदच्या रचनेमध्ये एक तुम्हाला सांगायचं राहिलं. ठीक आहे, माझ्या ते डोक्यातून निघून गेलं होतं, इथं सांगतोय. बघा, हे लोक तर असतातच, प्लस ठीक आहे, पंचायत समितीचे सभापती, म्हणजे तुम्ही जर पंचायत समितीचे सभापती झाले, पंचायत समिती सभापती हे ठीक आहे जिल्हा परिषदचे पदसिद्ध सदस्य असतात. म्हणजे लक्षात घ्या की हे 50 ते 75 तर आहेतच, पण जेवढ्या पंचायत समिती आहेत, जसं अमरावती जिल्हा परिषद आहे ना, 14 काय आहेत पंचायत समिती, 14 पंचायत समिती. मग ऑब्वियस आहे की हे 14 पंचायत समितीचे सभापती ऑटोमॅटिक जिल्हा परिषदचे अध्यक्ष बनतात. क्लिअर का? येतंय का लक्षात? समजलं? सो असा हा एक मुद्दा आहे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे आरक्षण कोणत्या प्रकारात आहे. ठीक आहे, त्यानंतर
जिल्हा परिषद सदस्यांसाठी पात्रता अपात्रता काय आहे, ठीक आहे. त्यानंतर राजीनामा कसा आहे, राजीनामा, ठीक आहे. त्यानंतर मग राजीनाम्यानंतर पदमुक्ती काय आहे, ठीक आहे. राजीनामा कसा आहे आणि त्यानंतर पदमुक्ती कशी आहे हे इथं आपण अभ्यासलंय. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत.